1970च्या दशकामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, की ज्यामध्ये एका बाजूने खूप महागाई होती आणि दुसऱ्या बाजूने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होती. या परिस्थितीचं स्पष्टीकरण फिलिप्सच्या वक्रामधून मिळत नव्हतं. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञांनी अपस्फीती, स्टॅगफ्लेशन नावाची एक संकल्पना मांडली. या 70च्या दशकापासूनच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या समस्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी पुरवठ्याच्या बाजूला लक्ष केंद्रित करू लागलं. तत्पूर्वीच्या अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 1930 नंतर म्हणजे केन्सच्या उदयानंतर नंतरचा कालखंड जो आहे, त्या कालखंडामध्ये केन्सवादी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थांमधल्या अनेक समस्यांचं स्पष्टीकरण करत असताना मागणीच्या बाजूने आपलं विश्लेषण केलं होतं. परंतु 1970च्या दशकामध्ये असं लक्षात आलं, विशेषतः या ओपेकनं तेलाच्या किमती वाढवल्यानंतर, की अर्थव्यवस्थेमधल्या वेगळ्या समस्यांना फक्त मागणीचीच बाजू कारणीभूत असते असं नव्हे, तर पुरवठ्याची बाजू सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूला केंद्रीभूत ठेवून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक समस्यांचं आणि आर्थिक संकल्पनांचं स्पष्टीकरण करायला सुरुवात केली. या विचारधारेला, पुरवठ्याच्या बाजूवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विचारधारेला सप्लाय साइड इकॉनॉमिक्स, पुरवठ्याचं अर्थशास्त्र असं म्हणतात. आपण आजच्या लेक्चरमध्ये हे पुरवठ्याचं अर्थशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय आहे पुरवठ्याचं अर्थशास्त्र? आपण थोडक्यात समजावून घेऊया. आता म्हटलं तसं 1970 दशकामध्ये जी स्टॅगफ्लेशनची स्थिती आली होती, त्यामध्ये पूर्णपणे मागणीच्या बाजूनं लक्ष केंद्रित करून ती समस्या सुटणारी नव्हती किंवा सुटत नव्हती. आणि त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूचं विश्लेषण होणं आवश्यक होतं. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरू केले, की ज्याला आपण सप्लाय साइड इकॉनॉमिक्स असं म्हणतोय. सप्लाय साइड इकॉनॉमिक्स किंवा पुरवठ्याचं अर्थशास्त्र हे असं अर्थशास्त्र आहे की जे पूर्णतः पुरवठ्याच्या बाजूला लक्ष केंद्रित करतं आणि त्यासाठी सरकारच्या ज्या हाय टॅक्सेशन पॉलिसी आहेत त्या किंवा सरकारच्या ज्या उच्च करांच्या संदर्भातले जे धोरण आहे, उच्च कर लादण्याचे धोरण आहे, त्या करांच्या धोरणावर टीका करून अर्थव्यवस्थेमधला समग्र पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे अर्थशास्त्र आहे, की त्यासाठी त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करणारे अर्थशास्त्र आहे. टॅक्स पॉलिसी हे अर्थशास्त्र असं मानतं की सरकारचे जे करविषयक धोरण आहेत, त्या धोरणामधून बेरोजगारीची आणि महागाईची स्थिती यांची मधली जो ट्रेड ऑफ आहे, जो फिलिप्स वक्राने दाखवला होता, तो अधिक चांगल्या रीतीनं सुधारता येऊ शकतो. या करविषयक धोरणांच्या माध्यमातून करविषयक धोरण जर लॉजिकल आणि प्रॉपर ठेवलं तर त्या माध्यमातून अधिक चांगल्या रीतीनं महागाई नियंत्रित केली जाऊ शकते, त्याचबरोबर बेरोजगारी सुद्धा नियंत्रित केली जाऊ शकते. अशा प्रकारची मांडणी अर्थशास्त्र करते. उदाहरणार्थ कॅपिटल गेन्स, भांडवली नफ्यावरचा जो टॅक्स आहे, भांडवली नफा म्हणजे काय, तर प्रॉफिट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग, गुंतवणुकांच्या खर्चावरचा जो प्रॉफिट आहे त्याला भांडवली नफा असं म्हणतात. याच्यावरचा जो कर आहे, हा कर किंवा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, हे जे कर आहेत कंपन्यांवर बसणार, कंपन्यांच्या उत्पन्नावर बसणारे, या करांमुळे काय होतं, यातून हे जर कर कमी केले, त्याच्यामध्ये जर रिडक्शन केलं तर त्यातून, म्हणजे कर थोडक्यात कमी केले तर त्यातून व्यवसायांच्या नफ्याबद्दलच्या अपेक्षा वाढू शकतात आणि त्यातून इन्व्हेस्टमेंट वाढतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या कंपन्यांचे कर जर कमी केले तर लोकांच्या, उद्योजकांच्या नफ्याच्या अपेक्षा वाढू शकतात आणि त्या नफ्याच्या अपेक्षा वाढल्या की त्यातून इन्व्हेस्टमेंट वाढू शकतात आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे रोजगार वाढण्यासाठी आणि वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढल्याने किंमत कमी होण्यासाठी किंवा महागाई कमी होण्यासाठी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे या गुंतवणुका वाढल्यामुळे कॅपिटल स्टॉक वाढेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढेल आणि उत्पादकता वाढल्यामुळे शॉर्ट रन ॲग्रिगेट सप्लाय कर्व, अल्पकालीन समग्र पुरवठा वक्र आणि लॉंग रन ॲग्रिगेट सप्लाय कर्व आणि दीर्घकालीन समग्र पुरवठा वक्र हे दोन्ही बाहेरच्या बाजूला शिफ्ट होतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेमधला पुरवठा वाढायला आणि बेरोजगारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. अशा प्रकारची मांडणी हे अर्थशास्त्र करते.
आणखी एक उदाहरण यामध्ये डिस्कस केलं जातं ते म्हणजे व्यक्तिगत इन्कम टॅक्स जो आहे, पर्सनल इन्कम टॅक्स, व्यक्तिगत उत्पन्नावर, व्यक्तीच्या उत्पन्नावर जो बसणारा जो उत्पन्न कर आहे, तो जर कमी केला तर त्यातून बचती वाढतील. ओके. आणि बचतींचा फायदा अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेला होईल. बचती वाढल्यामुळे व्याजदर कमी होतील. व्याजदर कमी झाले की गुंतवणुका वाढतील. गुंतवणुका वाढल्या की अर्थव्यवस्थेमधलं भांडवल निर्मितीची प्रक्रिया वेगानं वाढेल किंवा भांडवलाची निर्मिती वाढेल. आणि ते वाढल्यामुळे अल्पकालीन समग्र पुरवठा वक्र आणि दीर्घकालीन समग्र पुरवठा वक्र दोन्ही शिफ्ट आउट, बाहेरच्या बाजूला शिफ्ट होतील. म्हणजे अर्थव्यवस्थेमधलं एकूण गुंतवणुका पर्यायानं उत्पादन वाढायला मदत होईल. आणि उत्पादन वाढलं की आपोआपच बेरोजगारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. कारण उत्पादन वाढलं की उत्पादन वाढवण्यासाठी लोकांना रोजगारामध्ये घ्यावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूनं उत्पादन वाढल्यामुळे, पुरवठा वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती कमी येऊन महागाई सुद्धा कमी व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे हा जो ट्रेड ऑफ आहे फिलिप्स चोक्रानं दाखवलेला, महागाई आणि बेरोजगारी, हा ट्रेड ऑफ अधिक चांगल्या रीतीनं इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यामुळे सुधारणा करण्यासाठी टॅक्सेशनची पॉलिसी मदत करू शकते, असं हा सप्लाय साइड इकॉनॉमिक्स मानतो. रिडक्शन इन टॅक्सेस ऑन पर्सनल इन्कम क्रिएट्स अन इन्सेंटिव्ह टू वर्क. त्याचबरोबर या व्यक्तिगत उत्पन्नावरचे जे कर बसतात ते कर कमी केल्यामुळे, रिड्यूस केल्यामुळे त्यातून काम करायला, इन्सेंटिव्ह टू वर्क अँड टू वर्क हार्डर, काम करायला, अधिकाधिक काम करायला लोकांना प्रोत्साहन मिळेल. ओके. काय होतं की उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात कर बसलेले असल्यामुळे लोक काम करू इच्छित नाहीत किंवा कामाकडे वळू इच्छित नाहीत. आणि त्यामुळे जर हे कर कमी केले उत्पन्नावरचे तर लोक अधिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रेरित होतील आणि अधिक उत्पन्न मिळण्यासाठी अधिकाधिक काम करू इच्छितील. आणि त्यामुळे लोक काम करायला प्रेरित झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमधला पुरवठा वाढायला मदत होऊ शकेल. त्यामुळे लेबर फोर्स पार्टिसिपेशन वाढेल, म्हणजे कामगार दलामधला लोकांचा सहभाग वाढेल. त्यातून मगाशी म्हटल्याप्रमाणे शॉर्ट रन ऍग्रिगेट सप्लाय कर, अल्पकालीन समग्र मागणी वक्र आणि दीर्घकालीन लॉंग रन समग्र सप्लाय ऍग्रिगेट सप्लाय कर, दीर्घकालीन समग्र पुरवठा वक्र, हे दोन्ही बाहेरच्या बाजूला शिफ्ट होतील. म्हणजे पर्यायानं उत्पादन वाढू शकेल. त्यामुळे त्याचबरोबर उत्पादकता वाढल्यामुळे सुद्धा लोक अधिकाधिक काम करू लागल्यामुळे, उत्पादकता वाढल्यामुळे सुद्धा हा शॉर्ट रन सप्लाय कर आणि लॉंग रन सप्लाय कर बाहेरच्या बाजूला स्थानांतरित व्हायला मदत होईल. ओके. इथे उदाहरण दिले बघा, लॉंग रन ऍग्रिगेट सप्लाय कर आहे आणि हा ऍग्रिगेट डिमांड कर आहे आणि हा ऍग्रिगेट सप्लाय कर आहे. ओके. हा शॉर्ट रन ऍग्रिगेट सप्लाय कर आहे. ओके. आता टॅक्सचे प्रमाण कमी केल्यामुळे हा जो लॉंग रन ऍग्रिगेट सप्लाय कर आहे तो उजवीकडे शिफ्ट होईल. त्याचबरोबर हा शॉर्ट रन ऍग्रिगेट सप्लाय कर जो आहे, अल्पकालीन पुरवठा वक्र जो आहे तो सुद्धा उजवीकडे शिफ्ट होईल, बाहेरच्या बाजूला शिफ्ट होईल. आणि पर्यायानं ऍग्रिगेट डिमांड कर सुद्धा, लोकांच्या त्यामध्ये पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे, खरेदी शक्ती वाढल्यामुळे ऍग्रिगेट डिमांड कर सुद्धा, हा ऍग्रिगेट डिमांड कर सुद्धा बाहेरच्या बाजूला शिफ्ट होईल. आणि अर्थव्यवस्थेची इक्विलिब्रियम जे आहे ते बाहेरच्या बाजूला शिफ्ट होईल. त्याचा परिणाम असा होईल की अर्थव्यवस्थेची जी पहिली उत्पादन पातळी होती Q1 ती वाढून आता Q2 अशी होईल. म्हणजे अर्थव्यवस्थेमधला एकूण पुरवठा वाढेल, एक्सपांड होईल. हा याचा होणारा एक महत्वाचा फायदा आहे. ओके. सरकारनं अशा प्रकारे जर आपली करविषयक धोरण योग्य प्रकारे हाताळलं तर त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला या अर्थानं फायदा होण्यास मदत होऊ शकेल. म्हणजेच अर्थव्यवस्थेमधले महागाईचा दर कमी येण्यास आणि समग्र पुरवठा वाढण्यास मदत होऊ शकेल. अर्थव्यवस्थेमधलं हे जे सप्लाय साइड इकॉनॉमिक्स आहे, हे जे पुरवठ्याच्या बाजूचं अर्थशास्त्र आहे, हे पुरवठ्याच्या बाजूचं अर्थशास्त्र हे सर आर्थर लॅफर यांनी दिलेल्या यांनी स्पष्टीकरण केलेल्या एका वक्राच्या पायावर आधारित आहे असं म्हणता येईल. ओके. सर आर्थर लॅफर यांनी एक वक्र तयार केला होता की जो टॅक्स रेट लेवल म्हणजे करांच्या दरविषयक पातळ्या आणि लेवल्स ऑफ टॅक्स रेव्हेन्यू आणि सरकारला मिळणारी करविषयक उत्पन्न यांच्यावर मधील संबंधावर आधारित हा वक्र होता, जो वक्र लॅफरचा वक्र म्हणून ओळखला जातो. ओके. हा लॅफरचा वक्र कोणत्या दोन गोष्टींमधला संबंध दाखवतो? टॅक्स रेट लेवल्स
करविषयक पातळ्या आणि करविषयक उत्पन्नाच्या पातळ्या. ओके, करांच्या पातळ्या, सरकारने लागू केलेल्या कराची पातळी आणि करांपासून सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाची पातळी, या दोघांमधल्या संबंधांवर आधारित हा वक्र आहे, की ज्याला लॅफर वक्र असं म्हटलं जातं. सर आर्थर लॅफर यांनी हा वक्र मांडलाय. हा वक्र असं सजेस्ट करतो की की विशिष्ट परिस्थितीमध्ये जर आपण सरकारनं जर टॅक्सचे दर कमी केले तर त्यातून टॅक्सचा बेस, करांचा पाया विस्तृत होत जाईल, कारण त्यातून आउटपुट आणि उत्पन्न वाढत जाईल. मगाशी म्हटलं तसं ऍग्रिगेट सप्लाय कर आणि समग्र अल्पकालीन आणि दीर्घकालीन समग्र पुरवठा वक्र दोन्ही बाहेरच्या बाजूला शिफ्ट झाल्यामुळे उत्पादन आणि इन्कम, आउटपुट आणि इन्कम हे दोन्ही वाढायला मदत होईल आणि हे दोन्ही वाढल्यामुळे त्यातून सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. अशा प्रकारची मांडणी लॅफर वक्राने केली. त्यामुळे कमी टॅक्सचे दर सरकारच्या टॅक्स पासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्यास कारणीभूत ठरतील असं म्हणता येईल. अशा प्रकारची मांडणी लॅफर वक्रानं केलेली आहे. इथे त्या या आकृतीमध्ये हा लॅफर वक्र आहे. टॅक्सचे दर कमी असताना सरकार जसे टॅक्सचे दर वाढवत नाही तसं सरकारचं आडव्या अक्षर आपण टॅक्सचं उत्पन्न घेतले, रेव्हेन्यू घेतलाय, उभ्या अक्षर आपण सरकारनं लावलेले टॅक्सचे दर घेतले. जसं सरकारचं उत्पन्न वाढत जाईल तसं हळूहळू जसं सरकार टॅक्सचे दर वाढवत नाही, सरकार जसं टॅक्सचे दर वाढवत नाही तसं हळूहळू करांपासून सरकारला मिळणारं उत्पन्न सुद्धा हळूहळू वाढत जाईल. ओके, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे वाढत जाईल आणि नंतर काय होईल, हे टॅक्स दर एका विशिष्ट मर्यादेच्या नंतर वाढवत नाही, आणखीन वाढवत नाही, तर मात्र हे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न वाढण्याच्या ऐवजी कमी होईल. आता या एम बिंदूपाशी इतकं उत्पन्न उपलब्ध आहे, पण ज्या वेळेला टॅक्सचे दर या बिंदूपासून इथपर्यंत पोहोचतात त्यावेळेला उत्पन्न इथून कमी होऊन एन बिंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे टॅक्सचे दर हे सुरुवातीला उत्पन्न वाढ दर्शवतात. ओके, परंतु एका विशिष्ट बिंदू नंतर टॅक्स दर वाढवत नेले की सरकारला त्यापासून मिळणारं उत्पन्न कमी होत जातं. ओके, कारण टॅक्सचं प्रमाण विशिष्ट मर्यादेनंतर वाढवत नेलं की त्यातून लोकांच्या कामाच्या प्रेरणा कमी होतात, गुंतवणुकांच्या प्रेरणा कमी होतात, लोक काम करणं टाळतात आणि पर्यायानं त्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी होतं आणि पर्यायानं त्यामुळे सरकारचं रेव्हेन्यू सुद्धा कमी होतं. कारण अंतिमतः सरकार टॅक्स कोणावर बसवणार, तर लोकांच्या उत्पन्नावर बसवणार आणि त्यामुळे अंतिमतः हा टॅक्स पासून सरकारला मिळणारं उत्पन्न कमी होत जातं. ओके, तर लॅफर वक्र अशा प्रकारे सरकारला मिळणारं उत्पन्न आणि टॅक्सचा रेट, टॅक्सचा दर यांच्यामधला संबंध दाखवतो. या लॅफर वक्राच्या माध्यमातून असं लक्षात येतं की एक टॅक्सचे दर विशिष्ट प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचे किंवा मॉडरेट स्वरूपाचे असावेत. ते प्रमाणाबाहेर जर वाढत गेले तर त्यातून उत्पादन प्रक्रियेच्या प्रेरणा नष्ट होतात आणि त्यातून सरकारचं उत्पन्न देखील कमी होतं आणि अर्थव्यवस्था देखील धोक्यामध्ये येते, की अर्थव्यवस्थेमधली महागाई वाढण्यास आणि बेरोजगारी वाढण्यास ते कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे सरकारची टॅक्सेशन पॉलिसी ही अर्थव्यवस्थेमधल्या महागाई नियंत्रणासाठी आणि बेरोजगार नियंत्रणासाठी उपयोगी पडू शकते, अशा प्रकारचं स्पष्टीकरण सप्लाय साइड इकॉनॉमिक्स देतात. 1980च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते, प्रेसिडेंट होते. आणि या रोनाल्ड रेगन यांनी त्यांचे जे अर्थव्यवस्थेमधलं धोरण होतं, आर्थिक धोरण, ते सप्लाय साइडला टर्न केलं किंवा अर्थव्यवस्थेमधलं आर्थिक धोरण एकंदरीत बदललं आणि अर्थव्यवस्थेमधल्या समस्यांवर या अर्थानं अर्थव्यवस्थेमधला पुरवठा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नवं धोरण त्यांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. या रोनाल्ड रेगन यांच्या धोरणालाच रिगनॉमिक्स या नावाने अर्थशास्त्रामध्ये ओळखलं जातं. रिगनॉमिक्स अशी टर्म त्या संदर्भात वापरली जाते. तर या रोनाल्ड रेगन यांनी आपल्या धोरणामधून असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की लेस गव्हर्नमेंट इज बेटर दॅन मॅक्झिमम गव्हर्नमेंट. ओके, एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका आहे ती कमीत कमी असावी
की जेणेकरून अर्थव्यवस्थेमधला वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढायला, उत्पादन वाढायला आणि बेरोजगारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. आणि ही जी संकल्पना होती, ही आर्थर लॅफर यांच्या संकल्पनेवर आधारित होती, की ज्याला आपण पुढे रिकॉनॉमिक्स म्हणून ओळखतो. या कालखंडामध्ये रेगन यांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात करांचे दर कमी केले गेले. त्यामुळे करविषयक उत्पन्न सरकारचं जो होतं ते वाढायला आपोआपच मदत झाली. आणि त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की अशी अपेक्षा होती की करविषयक उत्पन्न वाढेल. ओके. परंतु त्याचा परिणाम असा आला की करांपासून मिळणारं उत्पन्नच मात्र कमी कमी होत गेलं. त्यामुळे अलीकडं अनेक अर्थशास्त्रज्ञ असा विचार करतात की आपण लॅफर वक्राच्या रेंजमध्ये आहोत. ओके. की जिथे टॅक्स रेट्स आणि टॅक्स रेव्हेन्यू मूव्ह इन द सेम नॉट अपोजिट डिरेक्शन. ओके. आपण लॅफर वक्राच्या रेंजमध्ये असतो. सप्लाय साइड इकॉनॉमिक्समध्ये असं मानलं जात होतं की टॅक्सचे दर कमी केले पाहिजेत. परंतु लॅफर वक्र सांगतो की तुम्ही टॅक्सचे दर मध्यम स्वरूपाचे ठेवले पाहिजेत. एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर पण वाढता कामा नये आणि खूप खाली पण राहता कामा नये. खाली राहिले तरी सरकारचं उत्पन्न कमी होणार, वर गेले तरी सरकारचं उत्पन्न कमी होणार आहे. ओके. त्यामुळे ते मध्यम स्वरूपाचे असले पाहिजेत. त्यामुळे आज अर्थशास्त्रज्ञ असं मानतात की आपण लॅफर वक्राच्या रेंजमध्ये असतो आणि त्यामुळे टॅक्स रेव्हेन्यू सरकारचं करांपासून मिळणारं उत्पन्न आणि करांचे दर हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने न जाता ते एकाच दिशेने जात असतात. अशा प्रकारची मांडणी अलीकडचे इकॉनॉमिक्स करताना दिसतात. विद्यार्थी मित्र, या आजच्या आपण या लेक्चरमध्ये पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राचा जो बेस आहे, पाया आहे, ज्याला आपण लॅफर वक्र म्हणून ओळखतो, हा वक्र पण आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस मधला पुढचा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.